हरे कृष्ण माता जी, हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। हरे कृष्ण दंडवत प्रणाम। नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कृत्यां नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रभेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया। भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। तर आज आपण आजच्या सत्रामध्ये पुढे जाऊया. मागच्या वेळेला खेतुरी ग्राम प्रभूंनी दुसरा अध्याय सुरू केला होता आणि पहिले 10 जे श्लोक आहेत ते त्याच्यावरती त्यांनी चर्चा केली होती. तर आज आपण पुढे जाऊया. पुढचा 11वा जो श्लोक आहे, 11व्यापासून किती होतात पाहूया. तर हा जो दुसरा अध्याय आहे त्याला आपण 5 भागामध्ये म्हणजे नीट विभाजित करू शकतो. तर ते 5 भाग आहे की पहिले 1 ते 10 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुन अजून काय त्याचे शंका अजून सांगतो की नाही कसं आपण युद्ध नाही करायला पाहिजे. तर त्याला अर्जुनास फर्दर डाऊट्स आपण म्हणू शकतो. अर्जुन अजून काहीतरी प्रस्तुती करतात की जेणेकरून कृष्णाला सांगतात की हे युद्ध कसं टळलं की बरं राहील. आणि मग दुसरं जे श्लोक क्रमांक 11 ते श्लोक क्रमांक 30 त्याच्यामध्ये कृष्ण ऍक्च्युली बोलायला लागतात आणि कृष्ण कसं म्हणतात की ज्ञान बद्दल आहे हे, म्हणजे ज्ञान देतात. खरं ज्ञान काय आहे, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, हे खरं ज्ञान आहे. तर हे ज्ञान ह्या 20 श्लोकांमध्ये कृष्ण प्रस्तुत करतात. आणि कृष्णाची प्रस्तुती का करतायत हे सगळ्या गोष्टी, कारण जे कृष्ण अर्जुनाला कन्व्हिन्स करायला पाहतात की कसं युद्ध करायला पाहिजे. तर पहिले ते सगळ्यात आधी आपल्याला जर आठवत असेल, अर्जुनाने 4 हे सांगितले, काय म्हणतात त्याला, कारण सांगितली युद्ध न करण्याची. त्यात सर्वप्रथम होतं की करुणा, आपण सगळ्यांवरती करुणा करायला पाहिजे. तर हे कृष्ण आता एक करून सगळे खंडन करणार आहेत. अर्जुनचे जे त्यांनी कारण सांगितली होती ते एक करून त्याला एक्सप्लेन करणार आहे आर्ग्युमेंटला, आणि अर्जुनाला पटवणार आहे की कसं तुझं जे म्हणणं आहे सर्वता उचित नाहीये, तुला पूर्ण अंडरस्टँडिंग नाहीये, तुझं अंडरस्टँडिंग म्हणजे इनकम्प्लीट आहे. तर आता इथे ह्या जे भाग आहे, हा जे 20 श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 2.11 ते 2.30 ह्या 20 श्लोकांमध्ये कृष्ण जे आहे अर्जुनाने जे पहिले हे सांगितलं होतं कंपॅशन, करुणा, त्याच्यावरती त्याला खंडित करणार आहे. की कारण अर्जुनाला काय वाटतंय की आपण शरीर आहोत आणि शारीरिक स्तरवरती ऍक्च्युली अर्जुनाने हे जे 4 जे हे आहेत आर्ग्युमेंट्स ते प्रेझेंट केले होते. आता कृष्ण सगळ्यात आधी ह्याला खंडित करणार आहे की बाबा तू जे काय सगळे आर्ग्युमेंट्स दिले ते सगळे शारीरिक स्तरावरती आहेत. आणि आता सगळ्यात आधी तू जे हे मोठे पंडित सारखं बोलतो आहेस. आता हे 11वा श्लोक आपण पाहू. 11वा श्लोक आहे अशोश्चानन्वशोषस्त्वं श्री भगवान उवाच अशोश्चानन्वशोषस्त्वं प्रज्ञावादं च भाषसे गतासुम अगतासुम शनानुशोषन्ति पंडिता. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तुझे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दल ही शोक करीत नाहीत.
आता सर्वप्रथम आता आपल्याला आठवतं मागच्या वेळेला जे 10 श्लोक घेतले दुसऱ्या अध्यायाचे, तेव्हा अर्जुन अजून काही प्रस्तुती करत होते की नाही कसं आपण युद्ध नाही करायला पाहिजे, आणि कृष्णा तुम्ही तुमच्या आजोबांना आणि गुरुंना माराल का? तुम्ही तर आरिसूदन आहात, तुमचं नाव काय आरिसूदन आहे, तुम्ही शत्रूंना मारतात आणि मला काय करायला लावतात? माझ्या तर इथे समोर नातलग आहेत, माझे गुरु आहेत, माझे आजोबा आहेत आणि सगळे नातलग आहे माझ्यासमोर. तुम्ही आरिसूदन आहात आणि मला नातलगांना मारायला लावतायत. तर अर्जुन असे खूप काही गोष्टी म्हणतात की नाही मी युद्ध नाही करू शकत, आणि नंतर बघतात की कृष्ण काहीच बोलत नाहीयेत, कृष्ण शांतपणे बसलेत. आणि तेव्हा अर्जुनाला कळतं की मी कितीही प्रस्तुती केली, कितीही आर्ग्युमेंट्स प्रस्तुत केले, तरी मला स्वतः पटत नाहीये की हे माझे जे प्रस्तुती आहे ही कितपत योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे. मी कन्फ्युज आहे, मला काहीच कळत नाही काय करावं काय नाही करावं. तेव्हा मात्र ते म्हणतात की नाही कृष्ण, आता तुम्हीच मला सांगा की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, कारण मला माझ्या परीने मी समजू शकत नाहीये. माझ्या परीने जेवढं मला ज्ञान होतं त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला हे 4 आर्ग्युमेंट सांगितले. करुणा आणि आपल्याला हे सुख मिळणार नाही, ज्याने उलट पाप लागेल, आणि जे कुलाचा नाश होईल, हे सगळे माझ्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं सांगितलं. पण तुमचं काय मत आहे तुम्ही मला सांगा. मी तर कन्फ्युजन मध्ये आहे. मला अजूनही कळत नाही की युद्ध करून माझं भलं होईल की युद्ध न करणं माझ्यासाठी चांगलं राहील, हे मला आताही अजूनही कळत नाही. तर मी तुम्हाला आता शरण जातोय, तुम्ही माझे गुरु आहात, आणि आता तुम्ही माझ्यासाठी जे निश्चित रूपने चांगलं आहे हे तुम्ही मला सांगा आणि मी त्याप्रमाणे वागेल. कारण मला कळतंय की कितीही मी राज्य जरी मिळालं, मला इंद्राचं जरी राज्य मिळालं, कितीही जरी पैसा वैभव मिळाला, तरी मला असं कळून येतंय की ह्यातनं मला सुटका मिळणार नाही. मला ह्या ज्या शंका आहेत त्यातनं काही मी निघू शकणार नाही. म्हणून तुमच्याच आता आधार घेतोय, तुम्ही मला आता ह्यातनं काढा. आणि आता जेव्हा अर्जुन कृष्णाला सरेंडर झाले, शरणागत आले, तेव्हा ऍक्च्युली कृष्ण आता बोलायला लागले आणि खरी भगवद्गीता इथून सुरू होते. आणि ह्याच्या आधी जे होतं ते अर्जुनच बोलत होते आणि कृष्ण फक्त ऐकत होते. आणि जेव्हा मात्र अर्जुनाप्रमाणे एखादा जीव जेव्हा शरणागत होतो, आपण एक जीवन जगत राहतो आणि खूप काही म्हणजे खूप कठीणाई येतात आणि आपण खूप त्याच्यावरती मात करायला पाहतो, आणि सारखे सारखे हे काय टळत नाही. सारखे सारखे आपण अशा विषम परिस्थितीमध्ये आपल्याला घातलं जातं, आणि तेव्हा कुठेतरी आपण म्हणतो की अरे ह्यातून काय सुटका आहे की नाही, की सारखं सारखं हेच घटनाक्रम चालू राहील, मी सारखं संकटात येणार आणि मग त्यातनं निघायचा प्रयत्न करणार, पण कुठे सुटका दिसत नाहीये. पण जेव्हा आपण अर्जुनाच्या ह्या स्तरावर येतो की नाही, कितीही केलं तरी जीवनात मला असं वाटतं की स्वतःहून म्हणून मी काय ह्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही, तेव्हा जेव्हा जीव कृष्णाकडे मुख म्हणजे त्याचं मुख करतो आणि कृष्णाला जेव्हा शरणागत होतो आणि कृष्णाला म्हणतो की बाबा मला काही कळत नाहीये, काय करावं काय नाही करावं, तुम्हीच माझा जे रथ आहे, जीवनरूपी रथ, त्याचा तुम्हीच आता त्याचे काय म्हणतात सारथी बना आणि तुम्हीच मला मार्गदर्शन करा. तेव्हा कृष्ण आपल्याला ह्या गीतेच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा आपण गीतेचा धावा घेतो आणि गीतेच्या प्रमाणे आपण जेव्हा आपलं जीवन जगू लागतो, तेव्हा आपण हळूहळू या मटेरियल जे लाईफ आहे, द्वंद्व आहे, त्यातनं आपण सुटू शकतो. तर जसंच अर्जुन कृष्णाला शरणागत जातात, तर कृष्ण लगेच गुरुचा रोल घेतात आणि सर्वप्रथम ते अर्जुनाला म्हणजे काय म्हणतात त्याला हे करतात, एकदम चॅस्टाईज करतात, म्हणजे त्याला चांगलीच कान उघडणी करतात. म्हणतात की अरे तू इतका वेळ बडबड करत चाललाय, तुझे विश्लेषण देत चाललाय की कसं हे चांगलं नाही ते चांगलं नाही, असं केलं तर तसं होईल, तसं केलं हे केलं की तसं होईल, आणि मोठ्या मोठ्या पंडितांसारखं तू बोलतोयस, पण ऍक्च्युली पंडितांसारखं काही तुला ज्ञान नाहीये का? कारण सगळे जे तू आतापर्यंत जे कारण सांगितले, तर्क सांगितले, प्रस्तुती केली, ती सगळे शरीराच्या स्तरावर होती. कारण तू आणि शरीराच्या स्तरावरती असल्यामुळे तुला आत्मज्ञान नाही, तुला शरीर आणि आत्मा ह्याच्यामध्ये काही फरक माहिती नाही. आणि ज्या व्यक्तीला शरीर आणि आत्म्यामध्ये फरक कळत नाही, आत्म्याच्या स्तरावरती तू जोपर्यंत तो व्यक्ती बोलत नाही,
तोपर्यंत तो पंडित असूच शकत नाही. पण तो इतक्या वेळ एका मोठ्या पंडितासारखा बोलत होता आणि म्हणतोय की मी हे गुरुजनांकडनं ऐकलंय आणि असं मला वाटतं, तसं मला वाटतं. आणि लगेचच कृष्णाने त्याची कान उघडणी केली की तू पंडित सारखा बोलतोय, पण तुला साधं हे की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत ह्याचंही तुला ज्ञान नाहीये. आणि असं करून कृष्ण आपलं आत्मज्ञान सुरू करतात. आणि सर्वप्रथम त्यांनी जे पहिलं अर्जुनाने जी प्रस्तुती केली होती की करुणा, तर खरी करुणा कशावरती असली पाहिजे. आपण खरं तर करुणा शरीरावर आपले ऍक्च्युली अर्जुनाला काय होत होतं की आपले नातलग आहेत, आपले गुरु आहेत, गुरु बांधव आहेत, ते मारले जातील. तर कृष्णाला कळलं की त्याचं काय आहे, त्याचं कन्सर्न आहे की आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्या शरीराप्रती त्यांची खूप आसक्ती आहे. प्लीज अनम्यूट करा, जे खूप थोडस डिस्टर्ब होतोय. तर कोणी अनम्यूट असेल तर प्लीज म्यूट करा, थँक्यू. तर आणि आपण पण एक अर्जुनाकडनं हे बघू शकतो की अर्जुन जो आहे युद्ध करण्यापूर्वी, आणि असं नाही की त्याला आत्मज्ञान नाही आहे, आत्मज्ञान आहे, पण तरी सुद्धा एक युद्धासारखी एवढी जघन्य गोष्ट करायच्या पूर्वी अर्जुन खूप साऱ्या गोष्टींवरती विचार करतायत. आज आपण बघतो युद्ध होत आहेत छोट्या मोठ्या कारणाने, पण लोक आणि आपण मागच्या वेळेला पण काश्मीरच्या मुद्द्यावरती पण बोललो होतो. तर हे जेनोसाइड आणि हे एवढं नरसंहार करताना लोक जरा सुद्धा विचार करत नाही. आपल्या थोड्याशा आपल्या मत ठेवण्यासाठी, आपलं मत कसं, आपलं धर्म कसा श्रेष्ठ आहे किंवा आपण कसे श्रेष्ठ आहोत, आपला देश सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी इतकं युद्ध होतात या जगामध्ये. पण अर्जुन स्वतःवरती इतक्या अत्याचार होऊन सुद्धा ह्या एवढ्या प्रमाणावरती जेव्हा बघतो की एवढं सैन्य आलेलं आहे, इकडे 11 औक्षणी, इथे 7 औक्षणी, म्हणजे 18 औक्षणी सेना आहेत, म्हणजे इतका नरसंहार होणार आहे. तर एवढे हे नरसंहार व्हायच्या आधी परत सुद्धा अर्जुन सेकंड थॉट देतात की हे युद्ध करायला पाहिजे की नाही. तर आपण बघतो की आजच्या जे राजनेते आहेत त्यांनी हे अर्जुनाकडनं शिकलं पाहिजे की आपण जेव्हा एवढ्या लोकांना पणावर लावतो, युद्ध करायला लावतो, तेव्हा प्रत्येक पातळीवरती विचार करायला पाहिजे की हे युद्ध किती सर्वथा उचित आहे की अनुचित आहे. तर हे अर्जुनाकडनं शिकलं पाहिजे. पण आता कृष्ण अर्जुनाला तेच सांगणार आहे की अर्जुनाचं जे युद्ध करणार आहे अर्जुन, हे व्यक्तिगत नाही आहे. मान्य आहे की पांडवांवरती खूप अत्याचार झाले, द्रौपदीवरती अत्याचार झाले, पण आता हे जे युद्ध आहे हे व्यक्तिगत पातळीवर नसता हे धर्मयुद्ध आहे. आणि कृष्णाने स्वतः त्याला सँक्शन केलंय, कृष्णाचे स्वतः सिग्नेचर आहेत की हे युद्ध केलं पाहिजे. कारण दुर्योधन आणि कंपनी जे आहे ते खूप अनाचारी आहेत आणि त्यांना आता न्याय, जे असहाय्य जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण कृष्णाच्या म्हणण्यावरती हे युद्ध होतंय, त्याच्यामुळे हे युद्ध साधारण नाही, हे धर्मयुद्ध आहे. आणि त्याच्यामुळे आता कृष्ण त्यांना पटवणार आहे अर्जुनाला की कसं तुझं कर्तव्य तू केलं पाहिजे आणि हे युद्ध साधारण नाही. आणि सर्वप्रथम तुला हे कळलं पाहिजे की तू शरीर नाही, आत्मा आहे. आता हे पहिलं जे आपण म्हटलं की करुणा, ह्याच्यावरती आता कृष्ण बोलणार आहे की करुणा, खरी करुणा आपण आत्म्यावर दाखवली पाहिजे, ना की शरीरावर. आता हे जे 20 श्लोक आहेत, कृष्ण खूप क्लिअरली एक्सप्लेन करणार आहे की आत्मा काय आहे आणि शरीर कुठल्या तत्वाने शरीर बनलं जातं आणि शरीराचे काय लक्षण आहेत, आणि आत्मा कसं म्हणजे प्रकट होतो किंवा आत्म्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय लक्षणं आहेत, आणि हे सगळं शरीर आणि आत्म्यामध्ये जो फरक आहे ते कृष्ण खूप क्लिअरली एक्सप्लेन करणार आहे या पुढच्या 20 श्लोकांमध्ये. किती होतील आजच्या ह्याच्यामध्ये काय बघू आपण किती कव्हर करू शकू, पण ह्या 20 श्लोक खूप महत्वपूर्ण आहेत शरीर आणि आत्म्यामध्ये फरक जाणण्यासाठी. तर अर्जुनचं जे हे होतं, भय होतं की आपले नातलग मारले जातील, तर इमिजिएटली कृष्णाने तो जो भय आहे तो इमिजिएट 12व्या श्लोकामध्ये तो ऍड्रेस केला आणि म्हणाले की नत्वेवाहं जातु नाशं नत्वे नेमे जनाधिप न चैव न भविष्यामः सर्वे वयम् अतः परा. तात्पर्य यू कॅन रीड, वाचू शकतो तुम्ही. हा. ज्या काळी मी, तू आणि सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही.
तर आता बघा कृष्णाने सर्वात आधी हाच पॉइंट ऍड्रेस केला का हे जाणलं त्यांनी की ह्याला आपल्या नातेवाईकांबद्दल की आता हे युद्धामध्ये उभे आहेत आणि ह्यांना मारलं जाणार आहे, मग त्यांचं पुढे काय होणार आहे. तर कृष्णाने सगळ्यात आधी हे उत्तर दिलं की कधीही अशी वेळ नव्हती की तू नव्हतास, मी नव्हतो आणि हे सगळे राजा जे दिसत आहेत आणि हे सगळे सैनिक हे नव्हते. कायम हे आपण सगळे आत्मे आहोत आणि आपण सगळे शाश्वत आहोत. कधीही असं नव्हतं की आपण नव्हतो, कधीही असं होणार नाही की आपण नसणार आहेत आणि आता आपण सगळे आहोत. आणि कृष्ण म्हणतात की हे तुला लक्षात नाहीये पण मला लक्षात आहे. पुढे 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण सांगणार आहेत. आता हे टप्प्याटप्प्याने कृष्ण सगळे एक्सप्लेन करणार आहे. तर कृष्णाने आता अर्जुनाला हे सांगितलं की तू काळजी करू नको, ह्या तुझे नातेवाईक आहेत, ह्यांचा काही नाश होणार नाही आहे, हे शाश्वत राहणार आहेत. हे आधीही होते, युद्धापूर्वी ह्या जन्माच्या आधी सुद्धा होते, आता आहेत आणि ह्या पुढेही त्यांचा कधीही नाश होणार नाही, हे शाश्वत राहणार. तर प्रभुपाद खूप ह्या तात्पर्यामध्ये ह्याच्या भाषांतरामध्ये खूप क्लिअरली सांगतात की कृष्ण ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, आत्मा जे आहे हे एक इंडिव्हिज्युअल आहे, एक व्यक्ती आहे. असं नाहीये की मृत्यूनंतर किंवा शरीराचा नाश झाल्यानंतर खूप लोकांची धारणा असते, या धारणाला मायावाद असे म्हणतात. आणि मायावादांची अशी कल्पना असते की शरीराचा एकदा नाश झाला की आपण कृष्णामध्ये किंवा भगवंतामध्ये विलीन होतो. म्हणजे निर्विशेष त्यांचं कल्पना असते की विलीन होतो, भगवंतामध्ये विलीन होतो. पण इथं आणि आपली इंडिव्हिज्युअलिटी जी आहे, आपण जे एक व्यक्ती आहोत, वेगळी व्यक्ती आहोत कृष्णापासून, ते त्याचा लोप होतो. पण इथे कृष्ण क्लिअरली म्हणतात की मी एक वेगळा व्यक्ती आहे आणि तुम्ही सगळे कृष्णाचे अंश आहोत आणि आपण नेहमी हे अंश राहतो. इटर्नली आपण अंश होतो, कधी पण विलीन होत नाही. तर ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी जे आहे ह्याला स्थापित केलेलं आहे कृष्णाने. स्वतंत्र व्यक्तित्व हे कधीही आपला नाश होत नाही. म्हणून अर्जुनाला वाटत असेल की ह्यांचं काय होणार नंतर, हे युद्धानंतर जेव्हा मी ठार मारणार तेव्हा हे काय एक पुढे विलीन होणार का, ह्यांचं अस्तित्वच नष्ट होणार का. कृष्ण म्हणतात कधीच अस्तित्व नष्ट होणार नाही, ते नेहमी एक व्यक्ती राहतील आणि कधीही त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते कधीही बदलणार नाही. मग ते कसं बदलणार नाही, जर शरीर राहणार नाही त्यांचं, तर मग हे कसं बरं त्यांचं व्यक्तिमत्व राहणार आहे. हे असं आता कोणालाही प्रश्न पडेल, अर्जुनाला प्रश्न पडेल पुढे की कसं काय तुम्ही म्हणताय की ह्यांचं इंडिव्हिज्युअलिटी नेहमी राहणार, हे ते एक व्यक्ती नेहमी राहणार, पण ते कसे राहणार. तर पुढच्या श्लोकामध्ये आणि हे श्रीमद भागवतामध्ये पण आपल्याला सायन्स ऑफ रिइन्कार्नेशन म्हणजे पुनर्जन्म ह्याच्यावरती पण लोकांना खूप हे असतं की पुनर्जन्म बाबा असतो का, म्हणजे आपल्याला ह्या शरीरात खूप लोकांचं असं एथियस्ट लोक जे असतात जे किंवा ज्यांचं फिलॉसॉफी असते, 2 फिलॉसॉफी असतात. आमचे एक गुरु आहेत गौर गोपाल प्रभू गुरु बंधू, ते नेहमी म्हणतात की 2 फिलॉसॉफी लोक जगतात, एक आहे आईस्क्रीम फिलॉसॉफी आणि एक आहे कॅन्डल फिलॉसॉफी. आईस्क्रीम सगळ्यांना माहितीये, आईस्क्रीम आणि मेणबत्ती. तर आईस्क्रीम फिलॉसॉफी खूप लोक आईस्क्रीम फिलॉसॉफी जगतात, म्हणजे त्यांना वाटतं की हे शरीर जे आहे किंवा हे जीवन आहे हे सर्वस्व आहे, एकदा हे जीवन संपलं की सगळं संपलं. म्हणून काय करा, आनंद जेवढं आपण भोगू शकतो, जेवढं सुखी राहू शकतो तेवढं आनंदी राहा, भोगा, जास्ती विचार करू नका, कारण एकदा हे शरीर संपलं की सगळं संपलं. तर आईस्क्रीम फिलॉसॉफी काय, आपण मेल्ट व्हायच्या आधी त्याचा आनंद उपभोग करा. आणि दुसरी आहे की कॅन्डल फिलॉसॉफी, मेणबत्तीची फिलॉसॉफी, की त्यांना कळतं की जीवन हे शाश्वत आहे आणि ह्या जीवनामध्ये पण आपल्याला लोकांना काही चांगलं करण्यासाठी आपलं हे जीवन आहे. तर एक मेणबत्ती जशी आहे तिचं पण जीवन छोटं असतं, ह्या जीवनामध्ये आपल्याला एक एक्सपायरी डेट आहे. आपण 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष, कोणाचे 50 वर्ष, सगळ्यांची डेट वेगळी आहेत, सगळ्यांचा काल, सगळ्यांची अवधी वेगळी आहेत. पण ती फिलॉसॉफी आहे की आपलं जे पण जीवन आहे त्या जीवनामध्ये आपण काहीतरी पर्पजफुल किंवा काहीतरी चांगलं ह्या जगतामध्ये करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांसाठी कॉन्ट्रीब्युट करू शकू आपण समाजासाठी. तर ती कॅन्डल फिलॉसॉफी,
एनलाइटन बिफोर इट मेल्ट्स. तर एक आहे की एन्जॉय आणि दुसरं आहे एनलाइटन. तर हे दोन फिलॉसॉफी आहे. तर एथिइस्टिक फिलॉसॉफी जी आहे त्यांना वाटतं की आपण हे शरीर आहोत आणि या शरीरानंतर काहीच नाही. तर ती एथिइस्टिक फिलॉसॉफी आहे. आणि जी वैदिक फिलॉसॉफी जी आहे की आपण हे शाश्वत आहोत आणि प्रत्येक जीवन जे आहे, आपलं जीवन जे आहे, प्रत्येक जे आपल्याला मिळतं जीवन, त्याच्यामध्ये आपण ह्या सायकल मध्ये हे जे लाईफ चक्र चालत राहतं निरंतर, आणि ही त्या चक्रामध्ये ही लाईफ जी आहे एक छोटासा भाग आहे. पण त्या जीवनच्या जर्नीमध्ये आपण भगवंताच्या कडे म्हणजे पावलं पुढे पुढे पाऊल टाकत राहायचं आणि त्या जर्नीमध्ये पुढे सरकत राहायचं. हे उद्देश आहे ह्या जीवनाचा. आणि प्रत्येक जीवन, आता ह्या जीवनानंतर पुढचा जीवन मिळेल. आता आपण इथे 40% जर आपण आपली जर्नी पुढे केली असेल तर पुढची जर्नी आपण 41व्या टक्क्यापासून सुरू करतो आणि असं पुढे पुढे आपण जात राहतो. हे असं ही फिलॉसॉफी, दुसरी फिलॉसॉफी जी वैदिक फिलॉसॉफी आहे, हे पुढे अग्रसर राहणे, कारण भगवंताच्या जर्नीमध्ये पुढे अग्रसर राहत राहणे हे दुसरी फिलॉसॉफी आहे. तर आता अर्जुनाला जे म्हणजे वाटत असेल की कसं आपण म्हणजे हे शरीर संपल्यानंतर शरीरच राहणार नाही तर कसं आपण शाश्वत राहणार. तर 13व्या श्लोकामध्ये कृष्ण त्याला पूर्ण सांगतात की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरा प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. कृष्ण म्हणतात की अर्जुन, ह्या शरीरामध्ये सुद्धा जर तू बघशील की आपण ह्या शरीरामध्ये सुद्धा आत्मा जो आहे तो ट्रॅव्हल करतो. आत्म्याचा प्रवास ह्या शरीरामध्ये सुद्धा असतो. जसं आपण जन्म घेतो आणि जन्म घ्यायला आपला जन्म होतो तेव्हा छोटस मूल असतं आणि 15 वर्षापर्यंत एक मूल जे आहे म्हणजे त्याचा ट्रॅव्हलिंग काय असतं, तो एका छोट्या बालपणामध्ये असतो, कौमार अवस्थेमध्ये येतो, बालपणामधून कौमार अवस्था, मग तारुण यौवन अवस्था, मग जरा, मग वृद्ध होतो आणि मग तो शरीर त्यागून दुसरा शरीर घेतो. तर ह्या एका शरीरामध्ये पण त्याची जर्नी असते. हा, जेव्हा आपण बघतो कधी कधी आपले आजोबा, आजी आजोबा वगैरे असतात, ते जेव्हा आपल्या नातवंडांबरोबर बसतात आणि ते म्हणतात की मी लहान असताना असं होतं, म्हणजे त्याची जर्नी त्यांना क्लिअर आठवते की लहानपण आमच्या वेळेला असं होतं, आम्ही लहान असताना काळ असा होता. म्हणजे किती काळ ते जगलेत, 60-70 वर्ष ते जगले आहेत, त्यांना त्यांचं ट्रॅव्हल पूर्ण लक्षात राहतं. पण जेव्हा वृद्ध होतो आणि आपण मृत्यूच्या वेळेला काय होतं, जेव्हा आपलं शरीर कम्प्लिटली म्हणजे शरीर जे आहे एका गाडीप्रमाणे किंवा एक वाहनाप्रमाणे आहे आणि जेव्हा एक जे कार आहे ती जेव्हा 20 वर्ष 25 वर्ष चालवल्यानंतर त्याच्यामध्ये खूप स्टार्टअप प्रॉब्लेम्स आणि ना खूप प्रॉब्लेम्स होतात, गाडी नीट वर्क होत नाही, तेव्हा आपण काय म्हणतो आता झालं, आता ह्याचा लाईफ संपली, आता आपल्याला ती स्क्रॅप मध्ये घालावी लागेल आणि नवीन गाडी घ्यावी लागेल. तसंच जेव्हा आपलं शरीर जेव्हा खूप जीर्ण होतं आणि काहीच कामाचं, जेव्हा वृद्ध होतं तेव्हा आपल्याला स्वतःच्या गोष्टी स्वतः उठून 4 पावलं चालणं पण कठीण होतं किंवा स्वतःचं जेवण कठीण होतं, ते अन्न खाल्लेलं पण पचत नाही, स्वतःच्या गोष्टी पण करता येत नाही. तेव्हा आपल्याला कळतं की हे शरीर आता संपलं, ह्या शरीराचा टेन्युअर संपला, आता नवीन आपल्याला आपल्याला आता जेव्हा हे शरीर काहीच कामाचं राहत नाही तेव्हा आत्मा हे शरीर सोडतं आणि नवीन शरीर धारण करतं. तर शरीर जे आहे, तर कृष्णा तेच सांगतात की काय होतं मग आपण जेव्हा शरीर जेव्हा सोडतो, एक आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा फक्त शरीराचा नाश होतो, आत्मा काय करतो लगेच नवीन शरीर धारण करतो. तर कृष्ण एक्सप्लेन करतात की काळजी करू नको, हे शरीर जरी संपलं ह्या लोकांचं तर त्यांना इमिजिएटली नवीन शरीर मिळणार आणि त्यांची कंटिन्युएशन, त्यांची इंडिव्हिज्युअलिटी जी आहे त्याचं कंटिन्युएशन चालू राहणार, म्हणून त्यांचा काही नाश होत नाही, ते ह्या श्लोकांनी कृष्ण एक्सप्लेन करतात. आणि आपले सायंटिस्ट पण म्हणतात की सायंटिस्टनी पण जे त्याच्या लॅबमध्ये किंवा त्यांचं जे रिसर्च आहे ते म्हणतं की प्रत्येक 7 वर्षानंतर आपले जे शरीराचे सेल्स आहेत ते पूर्णपणे रिप्लीट होतात आणि नवीन सेल रिप्लेस होतात. म्हणजे जर एखादं मूल आता जन्मलं आहे
आणि मूल जेव्हा 7 वर्षाचं होतं तेव्हा ऍक्च्युली त्याच्या बॉडीच्या प्रत्येक सेल नवीन झालेले असतात आणि त्याचं शरीर 7व्या वर्षी 7व्या वर्षी त्याचं शरीर कम्प्लिटली नवीन असतं. आणि तसं 14व्या वर्षी त्याचं शरीर नवीन होतं. 21व्या वर्षी असं प्रत्येक 7 वर्षानंतर कम्प्लीट नवीन शरीर असतं. हे सायंटिस्ट पण म्हणतात. म्हणजे जर आपण 17 वर्षाच्या व्यक्तीला 10 वेळा त्याचं शरीर नवीन झालेलं आहे आणि मृत्यूच्या वेळेला काय होतं, फक्त एक दुसरं नवीन शरीर मिळतं, तेवढंच होतं. तर तो चेंज आहे. तर कृष्ण म्हणतात, ज्या व्यक्तीला हे कळतं की शरीर फक्त बदलतं आणि मृत्यूच्या वेळेला शरीर हे शरीर सोडून आपण दुसरं शरीर धारण करतो आणि ज्या व्यक्तीला हे ज्ञान आहे की फक्त शरीर बदललंय, आत्मा बदललेला नाही, तो व्यक्ती धीर आहे आणि तो ह्या चेंजनी बिलकुल गडबडून जात नाही. आणि त्याचा कर्तव्य जेव्हा तो बघतो की त्याच्या परिवारामध्ये कोणाचा डेथ झालंय तर तो बिलकुल गडबडून जात नाही. त्याचं कर्तव्य काय थांबत नाही. तो असं डोक्याला हात धरून बसत नाही की आता काय करावं बाबा. तो पुढे चालतो, ते कर्तव्य पुढे चालत राहतं. म्हणून अर्जुन, तू सुद्धा हे जाणून घे की शरीर फक्त यांचा नाश जरी झाला तरी त्या आत्मा निरंतर राहणार आहे, ते नेहमी कायम राहणार आहे. म्हणून तू उठ आणि तुझं कर्तव्य कर. आणि पुढच्या श्लोकांमध्ये मग ते सांगतात की पुढच्या 2 श्लोक जे आहेत 14 आणि 15 त्याच्यामध्ये कृष्ण तेच एक्सप्लेन करतायत की ह्या चेंजेसमुळे हे शरीर म्हणजे जीवनामध्ये कंटिन्यूस शरीरामध्ये कंटिन्यूस चेंज होतात. आपले लोक जे आहेत नातेवाईक किंवा सगळे संबंधी यांचा मृत्यू होतो. त्याच्यामुळे आपण बिलकुल गडबडून जायचं नाही आणि त्याच्यावरती मात करून आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. हे 14 आणि 15व्या श्लोकांमध्ये कृष्ण एक्सप्लेन करणार आहेत. तर 14वा श्लोक आपण पाहूया. मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीत उष्ण सुख दुःखदा आगाम पायनो नित्यास्तं तितिक्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःख आहे ती हिवाळा व उन्हाळा यांच्याप्रमाणे येण्या जाण्यासारखी आहे. तर हे भरत वंशजा, ती सुखदुःख इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि म्हणूनच मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. आता सर्वात आधी आपल्याला वाटतं की खूप जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर प्रॉब्लेम्स असतात आणि 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. काही प्रॉब्लेम्स असतात की जे आपण सॉल्व्ह करू शकतो, ज्याला काही सोल्युशन्स असतात आणि काही प्रॉब्लेम्स असतात ज्याला काही सोल्युशन नसतं. तर सर्वप्रथम कृष्ण अर्जुनला म्हणतायत की काही प्रॉब्लेम सॉल्व्ह न होणारे असतात, त्याच्यामुळे टॉलरन्स सहनशक्ती वाढवायची. कारण आणि हा फॉर्म्युला सांगतायत. म्हणजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काही प्रॉब्लेम्स जीवन असतं आणि जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि त्यात 2 प्रकारचे असतात. एकाला काही प्रॉब्लेम्सला सोल्युशन असतं, काही प्रॉब्लेम्सला काही सोल्युशन नसतं आणि ज्याला काही सोल्युशन नसतं त्याला आपण टॉलरेट करायचं. आता कुठल्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन नसतं? काही प्रॉब्लेम्स कसे असतात? एखादा स्वभाव आपण म्हणतो, एखाद्याचा स्वभाव आपण कधीच बदलू शकत नाही. स्वभावाला औषध नाही. तर आपण स्वभाव कधीच कुणाचा बदलायचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो. पण आपण त्या व्यक्तीला तसंच जर एक्सेप्ट केलं तर आपल्याला कमी त्रास होतो. जसं क्लायमेट्स सीझन बदलत राहतात. पावसाळा, आता समर सीझन आहे, उन्हाळ्याचा आता ऋतू आहे, नंतर पावसाळा येईल. तर आपण म्हणतो खूप खूप गरमी होते. काय करू शकतो आपण गरमीचं? नाही. आपल्याला माहिती हो आता गरमीचा सीझन आहे, एप्रिल आणि मे गरमीच राहणार आणि जून मध्येच पाऊस येणार. तर आपल्याला काय सहन करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे काहीच मार्ग नसतो. हा तात्पुरता आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू, एसी लावू, कूलर लावू, पंखा चालू काहीतरी करू, पण सहन तर आपल्याला करावंच लागतं. घरामध्ये आपण एसी मध्ये राहू पण बाहेर पडलो की गरमी होणारच. स्वयंपाकघरात जावं लागतं बाईला, स्वयंपाक करावा लागतो उन्हाळ्यात. म्हणू शकत नाही की 2 महिने स्विगीच करा बाबा, मी तर खूप थकली, मला खूप गरमी होते. नाही, बाईला सहन करावंच लागतं. तसं आणि थंडीमध्ये संन्यासी लोक संन्यास घेतात आणि त्यांचा नियम असतो कडक, 4 वाजता सकाळी उठायचं आणि गार पाण्याने आंघोळ करायचं. तर हिमालयामध्ये असलेले पण लोक गंगोत्रीच्या तिथे पण त्या वेदर मध्ये 4 वाजता तरी सुद्धा थंड्या पाण्यात आंघोळ करतात. तर संन्यासी सहन करतो, घरची महिला सहन करते. तर सहन करणं हे प्रत्येकाला जन्म आला म्हणजे सहन करणं आलं. जन्माच्या वेळेलाच, जन्म होतानाच बाईला सहन करावं लागतं आणि
मूल जे जन्माला येतं त्या मुलाला पण खूप सहन करावं लागतं आणि पुरुषाला पण खूप बिल बिल सोसावं लागतं. म्हणजे जन्माला येतानाच खूप सहन करावं लागतं. आपल्या जन्मताच हे सहन करणं हे कृष्ण आपल्याला शिकवतात आणि अर्जुनाला सगळ्यात आधी सांगतात, सर्व आधी सहनशक्ती वाढव, सहन करावंच लागेल. हे युद्ध करताना काही लोक जगतील, काही लोक मृत्युमुखी होतील आणि खूप तुला पण तुझे पण जवळचे लोक आपण बघतो की युद्धामध्ये अभिमन्यू पण मारला जातो आणि आधीच कृष्ण म्हणतात की तू सहनशक्ती वाढव. काही गोष्टी आहे जीवनात ह्या घडणारच आहेत आणि आपण आपल्याला सहन करण्या व्यतिरिक्त जसं आपण नेचर सहन करतो, ऊन सहन करतो, पाऊस सहन करतो, थंडी सहन करतो, तसंच आपल्याला हे जे सुख दुःख आहेत हे सहन करावंच लागेल. सुख दुःख कसे असतात? सुख पण काय खूप काळ राहत नाही है ना. सुख आलं की आपल्याला माहिती आहे की सुख थोड्या वेळ राहतं, त्याच्यानंतर दुःख येणार आहे. आपण काय दुःख मागत नाही पण दुःख येतं. तसंच सुख सुख आपण मागतो पण सुख नाही मागितलं तरी दुःखानंतर ते सुख येतं. तर हे चक्र चालूच राहतं. जसं ऊन खूप काळ काय राहत नाही, पावसाळा येतो आणि आपल्याला पहिला पाऊस पडला की एकदम छान वाटतं ना, तिथे छान सुगंध येतो मातीचा. तर लगेच आपल्याला ते समर जे उन्हाळ्याचा जे तीव्रता होती त्याला लगेच मिटिगेट होतं. तसंच दुःख खूप काळ काही राहत नाही, लगेच आपल्याला सुख येतं. तसंच सुखही खूप काळ राहत नाही म्हणून आपण लगेच सुख आलं की आपल्याला देवाला विसरायचं आणि आपण एन्जॉय करत राहायचं, तसंही करता कामा नये. तर कृष्णा म्हणतात की हे सुख दुःख हे कंटिन्यू चालू राहील, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा विचलित व्हायचं नाही आणि सुख आलं तर लगेच विसर पडू द्यायचा नाही. आपलं जे मनुष्य धर्माचं काय आहे, आपण धर्म सोडायचा नाही आणि एन्जॉय करायला लागायचं नाही. तर हे कृष्ण सांगतात. तर एक खूप छान स्टोरी येते. ते मी तुम्हाला सांगते की एक राजा असतो आणि त्याचे मंत्री असतात आणि राजा त्या खूप समृद्ध राजा असतो आणि खूप चांगलं चालू असतं त्याच्या राज्यामध्ये. खूप त्यांनी टॅक्स बिक्स येतं, खूप व्यवस्थित त्याच्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थित असतं आणि तो खूप सुखी असताना तो मंत्र्यांना विचारतो की मला तुम्ही खूप ज्ञानी आहात तर तुम्ही मला सांगा की असा काहीतरी कोट सांगा की असा मंत्र सांगा की जे सुख आणि दुःख मध्ये इक्वली लागू आहे. तर मंत्रीगण खूप विचार करतात आणि त्याला एका पेपरमध्ये लिहून देतात. कारण राजा आहे आणि राजाचं काय त्यांच्या मर्जीवर असतं. लहरीपणा असतो त्यांचा. कधी काय पटलं नाही तर लगेच अटक करतील आणि आपल्याला तुरुंगात घालतील. तर ते लिहून देतात. आणि लिहून देतात तर राजा वाचतो आणि राजाला खूप बिलकुल आवडत नाही ते. पण तरी त्याच्यावरती लिहिलेलं असतं की हे काळ पण निघून जाणार, ही काय राहणार नाही. तर राजाला खूप राग येतो. राजा म्हणतो आता मी इतका आनंदी आहे, इतका सुखी आहे आणि तुम्ही म्हणताय की हे काळ निघून जाईल. तर त्याला आवडत नाही ते. पण ते पेपर असतो ते तो राजांकडे ते असे लॉकेट असतं किंवा अंगठी असते त्याच्यामध्ये ते ठेवतात. ओपनेबल असतं तर त्याच्यामध्ये ठेवतात. ते म्हणते ठीक आहे नेहमीच राहणार आहे तर आपण ठेवूया. पण त्याला ते फारसं ते रुचत नाही त्या क्षणी. आणि असं खूप काळ राज्य केल्यानंतर असं होतं की त्याच्या राज्यामध्ये हळूहळू म्हणजे दुष्काळ येतो आणि शेजारचे जे राज्य आहेत त्याच्या राज्यावरती टपून असतात की कधी ह्याच्यावरती आक्रमण करायचं आणि असं एक दिवस येतं की आक्रमण होतं त्याच्यावरती आणि आक्रमण होतं तेव्हा तो युद्ध करतो पण युद्ध पण सैनिकांना पाठवतात पण खूप सैनिक मारले जातात आणि खूप छोटीशी तुकडी राहते आणि राजा ज्या सैनिक तुकडीवर गेलेला असतो ते सैनिक तुकडी सगळी मारली जाते आणि राजा कसा तरी त्याच्या मागे दुसरा राजा आणि त्याचे सैनिक मागे लागलेले असतात आणि राजा कसा तरी पळतो आणि एक त्याला गुफा दिसते आणि त्याच्यामध्ये घुसून जातो आणि कसा तरी आपला जीव वाचवतो आणि विचार करत असतो की आता काय होणार. तेवढ्यात आणि फक्त एक छोटीशी तुकडी आणि मंत्री राजाचे उरलेले असतात आणि तो राजा वाट पाहतो की कधी हे मंत्री येतील आणि हे तुकडी येईल आणि मला वाचवेल. पण तो आता खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की आता काय खरं नाही आणि दुसरे जे राजा आणि दुसरे सैन्य असतात ते त्यांचा पाठलाग करतात आणि ते गुफा पण त्यांना दिसते. पण काय होतं की त्या गुफामध्ये एक हे असतं स्पायडर कोळी म्हणतात ना त्याला कोळी. तो कोळी हे विणत असतो त्याचा जाळ विणत असतो आणि ते गुफाच्या जे एंट्रन्स असते तिथे तो पूर्ण जाळ विणून टाकतो. तर जेव्हा जे दुसरे राजा असतो शत्रू राजा तो त्याच्या सैनिक जेव्हा येतात बघायला की कुठे हा राजा लपला आहे का तर ते म्हणतात की ते दुसऱ्या राजाला मंत्र्याला म्हणतात की नाही इथे तर नसू शकतात कारण
इथे तर हे गुहेचं गुह्याच्या तोंडाशीच हे आहे, नेट आहे, म्हणजे खूप काळी कोणी इथे घुसलेलंच नाहीये. पण राजा म्हणतो की आताच हे जाळ रचलेलं आहे. तर राजाला हे वाटतं की नाही, देव आपल्याला काहीतरी एवढं आपल्याला रक्षण केलंय तर निश्चितच काहीतरी होईल. तेवढा त्यांना टापांचा आवाज येतो की घोडे येत आहेत आणि मंत्री येत आहेत. आणि तो प्रे करत असतो की देवा वाचव आणि कसं तरी माझे मंत्री आणि सैनिक येऊ दे. आणि तसंच होतं की त्याचे मंत्री आणि सैनिक येतात. पण त्या गुफ्यामध्ये ऍक्च्युली त्याने खूप निराश झालेला असतो आणि म्हणतो की आता माझा मृत्यू झालाच. आणि तेव्हा त्याची अंगठी अशी जास्त शिथिल होते आणि पडते आणि त्यात ते चिट निघते. आणि त्यात परत लिहिलेलं असतं की हा काळ पण निघून जाईल. आणि ते सेंटेन्स जेव्हा तो वाचतो, तर तेव्हा त्याला खूप धीर येतो की अरे हे काळ जे आहे खूप बिकट परिस्थिती आहे, पण ही पण निघून जाणार आहे. तर त्याच्यामध्ये खूप धीर येतो आणि म्हणतो की नाही, आता मी बिलकुल हे होणार नाही, हताश होणार नाही आणि मी निर्भर होणार नाही आणि तेवढ्यात त्याचे मंत्री येतात आणि सैन्याची तुकडी येते आणि त्या राजा आणि बाकीच्या इतर सैनिकांना पराभूत करून त्या राजाला गुफेतनं काढतात. तर हे जीवन असंच असतं की कधी सुख येतं, कधी दुःख येतं. पण तो काळ काय, दुःख जरी आलं तरी तोही काळ काय फारसा राहत नाही आणि सुख जरी आलं तरी तेही काय खूप वेळ राहत नाही. तर आपण सुख आलं तर खूप भारावून जायचं नाही की अरे खूप आता आनंदी आहे आणि आपलं खरं लक्ष विसरून जायचं नाही की मनुष्य जन्माचं जे लक्ष आहे आपण आध्यात्मिक ह्याच्याकडे अग्रसर राहणे, ते त्याचा विसर पडता कामा नाही. आणि जेव्हा आपण दुःख येतं तेव्हाही आपण खूप हताश होता कामा नये की आता काही होणार नाही, आता खूप दुःख आले, आताही मला वेळ नाही, आता मला तर सोल्युशन शोधावं लागेल, ह्या इतके मला प्रॉब्लेम्स आहे, आता मला त्या प्रॉब्लेम्स मध्ये आधी निघायचंय, मगच मी परत जपा करेल किंवा मी मंदिरात जाईल. नाही, हे सुख दुःख चालूच राहील. आपण आपले जे आध्यात्मिक जे आपले कार्यकलाप आहेत, सकाळी लवकर उठणे, जप करणे, आठवड्यातनं एकदा सत्संगला जाणे, ह्याला कधीच हे करायचं नाही. कारण हेच जे आहे हेच आपलं स्ट्रेंथ आहे आणि हेच आपल्याला शक्ती देणार आहे सुख आणि दुःख दोन्ही सहन करण्यासाठी. ऍक्च्युली सुख पण सहन करावं लागतं आणि दुःखही सहन करावं लागतं. तर सगळ्यात आधी कृष्णाने हा फॉर्म्युला सांगितला की तुला हे सुख आणि दुःख हे दोन्ही सहन करायचं आहे, तरच तू जीवनात यशस्वी होशील. तर जो व्यक्ती ह्या फॉर्म्युलाला समजतो तर तो जीवनात यशस्वी होऊ शकतो. जर आपण बघतो की फक्त कृष्ण बोलत नाहीयेत. जेव्हा ते राम भगवानच्या अवतारामध्ये आले होते तर राम भगवान हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून होते आणि एका साधारण मनुष्याला जे जे काही करावं लागत होते ते राम भगवाननी सगळं सोसलं. त्यांच्या जीवनात खूप कष्ट आले, त्यांच्या बायकोशी वियोग झाला, मुलं ती प्रेग्नेंट असताना ते मुलांशी वियोग झाला आणि जेव्हा वडिलांशी वियोग झाला, त्यांना वनवासात जावं लागलं, तर वडील वारले, तर त्यांच्या जीवनामध्ये खूप काही दुःख आले. पण राम भगवान आणि भगवंत असून सुद्धा मनुष्याला आपल्याला दाखवण्यासाठी दाखवलं, जीवन त्यांनी जगलं की कसं आपल्याला टॉलरंट राहायला पाहिजे आणि जीवनामध्ये जे काही सुखदुःख आहेत त्याला आपण मात करून हे आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्यनिष्ठ जीवन जगलं पाहिजे, कर्तव्याला कधीच त्यागलं नाही पाहिजे. मग पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात की यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषर्षभा समस दुःख सुखम धीरम सौमृतत्वाय कल्पते. आता 15व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतायत की जर तू धीर सारखा वागला, जेव्हा तू टॉलरंट होशील, जेव्हा तू सुख आणि दुःख सहन करायला शिकशील, तेव्हा त्याचा फलरूपी तुला काय मिळणार. तर 15व्या श्लोकामध्ये म्हणतात की त्याचं फल आहे की तुला मोक्ष प्राप्त होईल. यू कॅन रीड दॅट. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. हा, तर जो ह्याप्रमाणे जीवन जगतो, सुख आणि दुःख शी विचलित न होता, जो सहन करून आपले जे कर्तव्य आहे ते करत राहतो, कर्तव्यनिष्ठ जीवन जगतो, तोच मृत्यू झाल्यानंतर मोक्ष प्राप्तीचा अधिकारी असतो. तर आपण बघतो की फक्त आध्यात्मिक जीवनामध्येच आपण सहन करत नाही. आपण बघतो की एक ऍथलीट जो असतो, जे स्पोर्ट्समॅन असतात, तो पण खूप सहन करतो. त्याला खूप म्हणजे त्याचे फ्रेंड्स खूप जंक फूड खातात, बर्गर पिझ्झा खातात, पण त्याला एक स्ट्रिक्ट डाएट दिलं जातं
कारण त्याचा परफॉर्मन्स जर त्यांनी स्ट्रिक्ट डाएट नाही केलं, रेग्युलर एक्सरसाइज नाही केलं, तर त्याच्या परफॉर्मन्स वरती इफेक्ट होतो. तर त्याला कितीतरी गोष्टी जे आहेत, जे इतर त्याचे मित्र मैत्रिणी आस्वादन करतात, पण त्याला त्यागावं लागतं. त्याचा आस्वादन न घेता त्याला टॉलरेट करावं लागतं. का? कारण हायर प्रिन्सिपल आहे, त्याला ऑलिम्पिक्स मध्ये मेडल जिंकायचं आहे, त्याच्यामुळे ते हे छोटे जे आनंद आहेत त्याला त्यागतो. मग किंवा आणि परीक्षेच्या वेळेला मुलं जे आहेत, मुलाची परीक्षा आहे, अर्ध बघतात की इतर लोक सकाळी पहाटे छान झोप काढतायत आणि तो साखर झोप घेत आहेत, आणि हा मात्र त्याला लवकर उठावं लागतंय. सगळे झोपत असताना ह्याला अभ्यास करावा लागतोय. का? त्याला माहिती की परीक्षा आहे, आणि परीक्षामध्ये जर मला चांगले मार्क पडायचे आहेत, तर मला हे मला ही झोप जी आहे त्याला थोडस हे करावंच लागेल, कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आणि आपण बघतो की जे गायक, मी ऐकलंय, लहानपणी ऐकलं होतं लता मंगेशकर, मी ऐकलं होतं की तिने कधीच आईस्क्रीम खाल्लं नाही. आता किती खरं माहिती नाही, पण मला सांगितलं होतं लहानपणी की हे साधना आहे, संगीत पण ही साधना आहे, आणि हे जे आवाज आहे त्या बिघडू नये म्हणून त्यांनी कधीच असे काही तेलकट किंवा असं थंड पदार्थ कधीच खाल्ले नाही त्यांनी. का? म्हणजे आपण बघतो की ह्या भौतिक जगत मध्ये सुद्धा भौतिक गोष्टी काहीतरी प्राप्त करण्यासाठी, भौतिक गोष्टीचा काहीतरी हे सक्सेस पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात, टॉलरेट कराव्या लागतात, तेव्हा आपण ह्या भौतिक जगतमध्ये पण सक्सेसफुल होतो. तर कृष्णा तेच म्हणतात की भौतिक जगतमध्ये जरी आपल्याला टॉलरेट करावं लागतं, तर आध्यात्मिक जगतमध्ये, तर आपल्याला आध्यात्मिक लाईफ मध्ये सुद्धा थोडं टॉलरेट करावं लागतं, जेणेकरून आपण मोक्ष प्राप्तीसाठी एलिजिबल होऊ. तर हे भौतिक जगत मध्ये सुद्धा आपल्याला ऍप्लिकेबल आहे. आपण सगळे टॉलरेट करतो, आपल्याला माहित नाही, पण आपण जेव्हा आई होतो, जे आपण बायका आहोत, आपण जेव्हा आई होतो तेव्हा ही आई पण किती सॅक्रिफाईस करते. का? आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी. तर जर कुणाचंही जीवन असं नाहीये की जे सॅक्रिफाईस नाही, सॅक्रिफाईस करायला म्हणजे उदत नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही तडजोड करावे लागतं, काहीतरी आपल्याला टॉलरेट करावं लागतं, काहीतरी सहन करावं लागतं, आणि आपण जीवन असंच जगत राहतो. यू वॉन्ट टू ऍड समथिंग? या. तर पुढचे 2 श्लोक पटकन घेऊया आपण. तर पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की आय थिंक इफ यू डोंट हॅव टाइम विल स्टॉप इट हिअर. मला वाटतं आता वेळ आपल्याला नाही पुरणार आहे. एक 8:20 झालेत ऑलरेडी, तर 10 मिनिटं आहेत. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया, नाहीतर मग पुढचे 2 श्लोक घेऊ शकतो. कुणाला आहे प्रश्न तर विचारू शकता, नाहीतर मग पुढचा श्लोक घेऊया. हा, पल्लवी माताजी. हा, श्रुती. पल्लवी माताजी can go ahead. Then ओके. हरे कृष्ण माताजी. कृष्ण. मोक्ष म्हणजे नेमकं काय? मोक्ष आपण म्हटलं ना, मोक्ष प्राप्तीसाठी, तर मोक्ष म्हणजे नेमकं काय? तर आता मोक्ष खूप डेफिनेशन असू शकतात मोक्षाचे. काही लोक म्हणतात की म्हणजे आता परत आपण 3 क्लासेस आहेत. जे ब्रह्मवादी असतात त्यांना वाटतं की हे शरीर आणि शरीराच्या संबंधित जे कार्य आहेत, ते जे कार्य आहेत ते कर्म बंधन आपल्याला त्याच्यामध्ये बंधन होतं खूप, आणि त्याच्यामुळे आपण अडकून पडतो. त्याच्यामुळे ते काय करतात, संन्यास घेतात सरळ, आणि म्हणतात की संन्यास घेतल्यानंतर आपल्याला मोक्ष, आपण मुक्त झालो, ही त्यांची धारणा आहे. कर्मबंधनात. तर आपण जेव्हा भक्ती करताना जेव्हा आपण हे 4 नियमांचं पालन करतो, जप करतो, जेव्हा आपण भगवंतासाठी कार्य करतो, तर त्याला आपण जेव्हा असं भक्तिमय जीवन जेव्हा आपण जगतो ना, त्या जीवनाला सुद्धा ऍक्च्युअली मुक्ती म्हणतात किंवा मोक्ष म्हणतात. ऑलरेडी आपण मुक्त जीवन जगतोय, कारण ऑलरेडी आपण कर्मबंधन, आपण जे कर्म करतोय ते प्युअर कर्म आहेत, भगवंताचे कर्म आहेत. आपण स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी कर्म करत नाहीत. आज आपण भगवंतासाठी कर्म करतो. तर जेव्हा आपण भगवंतासाठी कर्म करतो, तेव्हा आपण ह्या कर्मबंधनातून मुक्त होऊन आपण मुक्त जीवन जगतो, आणि मुक्त जीवनालाच मोक्ष म्हणतात. आणि काही लोकांची धारणा असते की आपण मृत्यूनंतर जेव्हा भगवंताच्या धामामध्ये जातो तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होते. पण ह्या जीवनात सुद्धा जेव्हा आपण भगवंतमय जीवन जगतो किंवा भक्तिमय जीवन जगतो, तेव्हा त्या जीवनाला सुद्धा मोक्षच म्हणतात. तर हे मोक्षाचे डेफिनेशन आहेत. यू वॉन्ट टू ऍड समथिंग? क्लिअर आहे पल्लवी माताजी?
I have one more question. हा. If may I. आपण म्हणजे नेहमी आपण म्हणतो की कार्मिक अकाउंट्स आपले क्रिएट होत असतात एकमेकांशी, राईट? आणि त्याच्यानुसार आपल्याला म्हणजे नेक्स्ट बर्थ जर आपण घेतला, म्हणजे घेतोच आपण तर हो. त्याच्यामध्ये मग ते कार्मिक, पण सपोज आता एखाद्या व्यक्तीशी आपलं असं होतं ना की कधी काही वाद झाले किंवा काहीतरी मतभेद किंवा हे आपल्या मनात ग्रज राहतो कधी कधी किंवा काय, तर ते रिफ्लेक्ट होतं का आपल्या नेक्स्ट कार्मिक म्हणजे नेक्स्ट जन्मामध्ये ते कंटिन्यू होतं का? आणि ते जर आपल्याला नसेल करायचं तर त्याच्यासाठी आपण म्हणजे काय केलं पाहिजे? कारण की राग आणि हे म्हणजे आपण काय अजून तितक्या याला पोहोचलो नाही की आपण काय म्हणजे कमी करू शकतो. म्हणजे भक्तीमध्ये आहेच, पण भक्तीमध्ये असूनही स्टील आपण आपल्याला राग येतो, आपण मनातनं काहीतरी हे होतं, म्हणजे टॉलरन्स लेवल आपली अजून तितकी हे नाही झाली, तर ते कसं हो. हँडल करायचं म्हणजे? आणि त्याचा तर नेक्स्ट भक्ती जे आहे, कार्मिक कसं येस, ते? तर डिवोशनल सर्व्हिस जे आहे, भक्ती जे आहे, हे साधन पण आहे आणि गोल पण आहे. साध्य पण. हा, साध्य पण आहे. म्हणजे आज जर एक नवखा व्यक्ती आहे जो आता भक्ती करायला लागलाय, तर त्याच्यामध्ये पण काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असणार. आणि पण काय करायचं? भक्ती करत राहायचं, कारण हेच आपली साधना आहे. भक्तीला कधी सोडायचं नाही. आणि भक्ती करून करून आपल्याला अल्टिमेटली भक्ती करूनच ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होणार आहेत पुढे. म्हणून भक्तीच हे साधन पण आहे आणि आपलं गोल पण आहे. तर भक्ती हे एकमात्र सोल्युशन आहे किंवा एकमात्रच ऑप्शन आहे ज्याच्याने आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करू. तर आता इनिशियली आपल्याला ह्या 100% असतील किंवा 90% असतील ह्या गोष्टी, पण जसं आपण पुढे भक्ती करत राहू तसं जसं आपलं ऍब्झॉर्प्शन कृष्णामध्ये आणि आपली सेवा कृष्णाप्रती आपण जेव्हा वाढवतो, कृष्णाची सेवा अधिक वाढवतो, तसं आपल्या ह्या गोष्टी कमी कमी होतात आणि कृष्णाची भक्ती जास्तीत जास्त जितक्या डिग्रीमध्ये कृष्णाची भक्ती वाढेल तेवढ्याच डिग्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच कमी होतील. म्हणून भक्ती ही कंटिन्यू करत राहणे हाच एक मार्ग आहे. ठीक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 13 श्लोकामध्ये तुम्ही जे सांगितलं की इच इंडिव्हिज्युअल इज अ सेपरेट एंटिटी आणि आम्ही हो. सगळे अंश आहोत. तर हो. आम्ही जरी सगळे अंश असले तरी म्हणजे ह्याच्यावर थोडं इलॅबोरेट करू शकणार का? बिकॉज मला थोडंसं कन्फ्युजन झालं याच्यावर. म्हणजे मोक्ष आणि हे त्याच्यात आय वॉज हो. मी ऍक्च्युअली एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. मीच खूप तो हे जास्त एक्सप्लेन नाही केलं. येस, चैतन्य महाप्रभू म्हणतात, चैतन्य महाप्रभू जेव्हा कृष्ण स्वयं आहेत आणि 500 वर्षापूर्वी जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी एक्सप्लेन केलं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण हे कृष्णाचे अंश आहोत. तर कसे अंश आहोत? जसं आपण बघतो की सूर्य जे आहेत, सूर्य एक मोठा गोल दिसतो आपल्याला आणि सूर्याचे किरण, तर कृष्ण जे आहे हे सूर्याप्रमाणे आहे आणि आपण जे आहे एक एक किरण प्रमाणे आहोत. सूर्याच्या असंख्य किरण असतात. तसंच कृष्ण एक आहे आणि आपण असंख्य जीवात्मा जे आहेत हे कृष्णाचे अंश सारखे आहेत आणि किरण प्रमाणे. तर आपण कृष्णासारखेच आहोत. जीवात्मा आणि परमात्मा हे क्वालिटीनी सगळे सेम आहेत. दोघेही सेम आहेत. क्वालिटीनी सेम म्हणजे कसे की आपण सगळे आत्मा आहोत, सत चित आनंद. आपण पण कृष्ण परमात्मा आहेत आणि आपण जीवात्मा आहोत. आणि आत्मा असल्यामुळे आपण पण शुद्ध आहोत. आपण सत आहोत म्हणजे इटर्नल आहोत. भगवंत पण इटर्नल शाश्वत आहेत. आपण पण शाश्वत आहोत. भगवंत पण आनंदमय असतात आणि जीव हे आत्मा असल्यामुळे तो पण आनंदमय असतो. सत चित आणि आनंद. चित म्हणजे आपण पण कॉन्शियस असतो आणि भगवान पण परम कॉन्शियस असतात. तर हे दोघांमध्ये ही क्वालिटेटिव्हली सेम आहेत, पण क्वांटिटेटिव्हली जीवात्मा जो आहे त्याच्यामध्ये खूप कमी अंशामध्ये हे प्रपोर्शन मध्ये असतं. जसं आपण म्हणतो की समुद्र जे आहे, समुद्र एक विशाल समुद्र असतो, पण समुद्राचा जर एक ड्रॉप तुम्ही जर घेतला तर त्याचा खारटपणा जो रेशो असतो त्याच्यामध्ये जे मीठ असतं किंवा पाणीचं प्रपोर्शन ते अख्ख्या समुद्रामध्ये त्या प्रपोर्शन सेम असतं. सिमिलरली जे भगवंत जे आहे ते समुद्राप्रमाणे आहेत आणि आपण समुद्राच्या एका ड्रॉप प्रमाणे आहोत. तर आपण क्वालिटेटिव्हली भगवंताच्या इक्वल आहोत, पण क्वांटिटेटिव्हली आपण खूप इनफायनाइट, आपण खूप छोटेसे आहोत आणि भगवंत हे खूप विभू आहे आणि आपण अणू आहोत. तर तोच फरक आहे. तर अंश असल्यामुळे आपण कृष्णाचे अंश असल्यामुळे जसं आपण म्हणतो ना की पिता आणि पुत्र जो आहे पित्याचा अंश असतो आणि खूप क्वालिटी सिमिलर असतात.
पूर्ण 100% नाही, पण काही क्वालिटी सिमिलर असतात. तसंच भगवंताचे आपण अंश असल्यामुळे खूप काही क्वालिटीज भगवंतासारखे असतात, पण त्यात छोट्या जे प्रमाण असतं ते खूप थोडं असतं. म्हणून जीव आणि परमपिता हे एक म्हणजे एकमेकांचे अंश आहेत आणि इंडिव्हिज्युअल असतो आपण. आपली इंडिव्हिज्युअलिटी कधी पण हे होत नाही, म्हणजे जर आपण पुढे बघणार आहोत सोल बद्दल कृष्णा सांगणार आहे की सोलचं जे आत्मा आहे त्याला कधी आपण कापू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही, त्याला वाऱ्याने उडू शकत नाही, पाण्यामध्ये बुडू शकत नाही. जर तो त्याला कापूच शकत नाही म्हणजे तर कापू शकत नाही, जाळू शकत नाही, म्हणजे आत्मा निरंतर राहणार आहे त्यात, म्हणजे त्याचा कधीच नाशच नाहीये, होणार नाहीये, म्हणजे तो विलीन होणारच नाहीये, तो नेहमी इंडिव्हिज्युअल राहणार आहे. तर दॅट इज व्हॉट इज एक्सप्लेन्ड इन दिस वर्स नंबर 13. यू वॉन्ट टू ऍड समथिंग? ठीक आहे श्रुती. फॅन्टास्टिक. अच्छा, इफ यू स्टिल व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन. मला एक काहीतरी सांगायचंय अपार्ट फ्रॉम दिस. कॅन आय से समथिंग? हा हियर. मी ना हल्लीच कोणाचं तरी ऐकलं होतं, सुधा तिनेकर म्हणून, ते पण भगवद्गीताच्या ह्याच्यात सांगत होते आणि ते म्हणाले की भगवद्गीताचं नॉलेज घ्यायचं म्हणजे खूपच we need to have lot of blessings to get the knowledge of Bhagavad Gita. So once those who go dive deeper in it, like तुम्ही दोघांनी जसं डाईव्ह केलं तसं, so lot of blessings and lot of anugrah is required. But for those people who are listening also are blessed. तर I felt very nice की even for us, म्हणजे आम्ही सगळे जे आता तुमच्याकडनं ऐकतोय, आम्ही पण खूप ब्लेस्ड आहोत की आम्हाला ह्याची आनंद किंवा गोडी लागत आहे. सो मला असं वाटलं की ऍज ओबिडियंट स्टुडंट्स नो, वी शुड टेक द भगवद्गीता बुक अँड अ नोटबुक अँड प्रिपेअर बिफोर द सेशन स्टार्ट्स, की आज माझे टीचर काय शिकवणार आहे ते मी अगोदरच सेशन ते चॅप्टर्स गो थ्रू करणार आणि मग बसणार. सो आय कॅन बी अ ओबिडियंट स्टुडंट असं. So today for the first time I took the Bhagavad Gita book which Anand Dada had told last time ki he घ्यायचं. So I took it and I sat and a request to all my co-learners here की आम्ही सगळ्यांनी तसं करूया, कारण सुंदरी माताजी आणि आनंद शेष प्रभूजींनी जे आम्हाला हे देत आहेत, this knowledge, we can make the best of this and this itself will be an amazing journey for us. तर मला खूप असं म्हणजे मस्त वाटलं की even we can be obedient students and learn more. So I just wanted to share that. Yes, thank you. येस, थँक्यू. आता आपण पण हेच बघितलं की आधी अर्जुन पण सरेंडर झाला आणि तेव्हा कृष्णाने आत्मज्ञान सुरू केलं. कारण तुम्ही जर पुढे बघाल आत्माचं हे आहे, ह्याला काही प्रमाण नाहीये. आत्म्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी काही प्रमाण नाही, कारण तो आपल्याला आपल्या सूक्ष्म डोळ्याने दिसतच नाही, आपल्याला आपण पाहू शकणार नाही. तर ह्याला आपल्याला हायर नॉलेज, कृष्ण जे नॉलेज देत आहेत त्यांच्यावरती फेट ठेवूनच, जसं खूप काही गोष्टी आपल्याला दिसत नाही, आपण स्वतःचं हृदय बघू शकत नाही, स्वतःचे हार्टबीट्स बघू शकत नाही, आपण श्वास घेतोय ते आपल्याला दिसत नाही, पण आपण काही आपण अनुभव करू शकतो काही गोष्टी. तसंच आत्म्याचा फक्त आपल्याला अनुभव आहे की हा काहीतरी चेतना आहे बाबा, शरीरामध्ये काहीतरी चेतन आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा फेथनी आणि सरेंडरनीच आपल्याला हे ज्ञान कळणार आहे. तर जोपर्यंत आपण अर्जुनासारखे सरेंडर होत नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार नाही, एक्सेसिबल होणार नाही. सुजाता माताजी आणि योगेश प्रभूजी हात वर करतायत, तर दोघांचे पण प्रश्न घेऊया आपण. सुजाता माताजींचा घेऊया, कारण मागच्या वेळेला पण त्यांची हात वर केला होता आणि तो घेतला गेला नाही. माताजी तुम्ही बोला. माताजी तुम्ही अनम्यूट करा, तुम्हाला म्यूट आहे. माताजी परत म्यूट आहे, अजून नाही झालंय. आता म्यूट आहे मला वाटतं. हा हा, आता येतंय का? हो आता येतोय. अच्छा, नाही, एखादी व्यक्ती गेल्या म्हणजे मृत्यू झाल्यावर जसा आत्मा त्याच्या शरीरातून निघून जातो, पण त्याला किती कालावधीने त्या दुसरी बॉडी मिळते. कारण आपल्या हिंदू धर्मात आपण दिवा ठेवतो, गेलेल्या व्यक्तीबद्दल दिवा ठेवतो, आणि गुरुजींनी मागे असं सांगितलं होतं की 10 दिवस तो आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत असतो. बरोबर. हा, म्हणजे त्याला किती पिरियड नंतर त्याला दुसरं शरीर मिळतं. हो असं आता मध्ये काय हो.
तर असं गरुड, आता आपल्याकडे खूप सारे वेद आहेत, पुराण आहेत. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक पुराण आहे. म्हणजे वास्तुशास्त्रासाठी मी ऐकलंय की पद्म पुराणमध्ये वास्तुशास्त्राबद्दल खूप म्हटलं गेलंय. आणि ह्या आत्म्याच्या ज्ञानबद्दल गरुड पुराणाबद्दल खूप काय सांगितलं जातं की आफ्टर डेथ ची जर्नी काय असते. तर असं म्हणलं जातं की साधारण 3 वर्ष लागतात त्या जर्नीमध्ये. म्हणजे त्या 3 वर्ष न्याय निवाडा होतो. आपले कर्माचे जे रेकॉर्ड्स असतात ते बघितले जातात आणि मग तो सोल वरती जातो. मग त्याचा तिकडे काय खूप काय त्याचा म्हणजे जजमेंट होत असेल आणि परत जन्म त्या आधारावरती जन्म मिळण्यासाठी 3 वर्ष लागतात आपल्या असं गणनेनुसार. आपल्या गणनेनुसार तीन त्यांच्यासाठी वर्ष. 3 वर्ष. पण त्यांच्यासाठी त्यांच्या ह्याच्यामध्ये ते कदाचित 1 तासामध्ये होत असेल. आणि तिकडचं कालावधी त्यांचे जे मिनिटं आहेत ते खूप मोठे असतात. त्यांचे क्षण खूप मोठे असतात आणि आपले त्यांचे क्षण त्यांचे आपल्याप्रमाणे खूप आपल्या कंपॅरिझन मध्ये खूप वेगळे आहेत. असं म्हणतात की आपले जे 6 महिने आहेत त्यांचा 1 दिवस असतो आणि दुसरे 6 महिने त्यांची रात्र. तर आपण विचार करू शकतो की एक दिवस म्हणजे 24 तास आपले 1 वर्ष आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्याप्रमाणे 3 दिवसामध्ये न्यायनिवाडा होतो. म्हणून ते आणि श्राद्धाचं आपल्याकडे नाव. म्हणून ते श्राद्ध वगैरे करतो ना आपण. कारण 6 दिवस. त्यांनी जर व्यवस्थित कर्म केले नसतील तर जे राहिलेले आहेत मागे त्यांना बळ द्यावं लागतं पुढे सरकायला. जर त्यांचे पुण्य कमी पडत असतील तर राहिलेल्या व्यक्तींना त्यांना तो बळ द्यावा लागतो की त्यांची जर्नी पुढे जाईल. म्हणून आपण श्राद्ध करतो. श्राद्ध म्हणजे काय असतं, विष्णूला भोग लावणे आणि त्यांचा प्रसाद त्या पितरांना पितरांना अर्पण करणे. त्याच्यातच त्यांना मोक्ष मिळतो. आणि आणि खूप दान करणे. जर एखादी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीच्या नावाने वर्षभर भरपूर दान करणे आणि त्या पुण्याचा बळ त्यांना मिळतो आणि त्यांना चांगला जन्म मिळायला हेल्प होतो. म्हणून हे जे संस्कार आहेत ते आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणजे 3 ठीक आहे वर्ष माताजी. साधारण. हो हा, हो 3 वर्ष. ओके ओके. 3 वर्ष. आणि एक येस. दुसरं मला ह्याच्याशिवाय जरा वेगळा प्रश्न आहे हा की युट्यूबवर ते निधीवन बद्दल खूप निधीवन ते आहे हो हो त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओ दाखवले. तर ते हो. कितपत तथ्य आहे म्हणजे त्याच्यात, की प्रत्यक्ष असं होतं का काही, हा आता की त्याच्याबद्दल काही कल्पना आहे का तुम्हाला? हा वृंदावनमध्ये मी खूप वेळ जाते आणि आम्ही कधी खरं निधीवन मध्ये जात नाही. एक वेळा वगैरे गेलो पण आमचे गुरु पण कधी नेत नाही. कारण असं की वृंदावन जे आहे आता जे भव्य वृंदावन आहे ते पण साधारण प्लेस नाहीये. ते भगवंताची लीला कायम होत असतात तिकडे. अष्टप्रहरी लीला म्हणतात आपण. अष्टप्रहर असतात म्हणजे दिवसात. आणि अष्टप्रहर मध्ये वेगवेगळ्या लीला होतात. आणि सकाळच्या जे प्रहर असतात त्याच्यामध्ये गाय चरणे, दूध काढणे, गायींबरोबर खेळणे, आपल्या गोपांबरोबर खेळणे. पण रात्रीच्या ज्या प्रहरमध्ये गोपींबरोबर त्यांची रासलीला असते. तर ती काय त्याच्यामध्ये आपण बघतो शास्त्रामध्ये वर्णन येतं की शिवजींना पण त्याच्यामध्ये सम्मिलित व्हायचं असतं. पण शिवजीला पण गोपी म्हणतात नाही तुम्ही नाही येऊ शकत. लक्ष्मीजीला वाटतं की आपण रासलीलामध्ये जायला पाहिजे गोपींबरोबर. पण लक्ष्मीजीला पण आतमध्ये येऊ देत नाही. तर आपण तर खूप साधारण आहोत. म्हणून निधीवन मध्ये असं म्हटलं जातं निधीवन तिथे रासलीला आता पण चालते. म्हणून कोणी जात नाही. माकडं सुद्धा आम्ही स्वतः पाहिलंय डोळ्यांनी की जेव्हा संध्याकाळची वेळ तर लगेच इतकी माकड असतात सकाळपर्यंत एकही माकड थांबत सगळे वेकेट करतात. कारण त्यांची ती लीला होणार असते. आणि म्हणून कोणी आणि असं म्हणतात की कोणी एखाद्या व्यक्ती पण जर गेले ते आंधळे होतात. कारण ते आंधळे का होतो, कारण असं नाही की भगवंत शिक्षा देतात त्यांना. भगवंताचं दर्शन मिळालंय त्यांना. गोपी राधा कृष्णा त्यांनी बघितलंय आणि हे बघितल्यानंतर दुसरं काय बघण्यायोग्यच नाही आहे. म्हणून ती इसेचं विस्मरण होऊ नये म्हणून त्यांना अजून दुसरं काय बघण्यासाठी भगवंत ते डोळे ठेवत नाही. तसं असतं ते. सो तर ह्या गोष्टी आहेत. आणि निधीवन आणि अशा खूप काही गुप्त जागा आहेत जिथे आपण साधारणपणे काही काळे जात नाही. आणि आपण तर साधक आहोत. आपल्या तर त्यात परे आहेत ह्या गोष्टी. आपण 16 माळा जप करणे, सत्संग करणे, आपल्याला तिथंच भगवंताचं दर्शन मिळेल. आपल्याला अशा गोष्टीमध्ये ह्या प्लेसमध्ये जायची पण गरज नाही खरं. आणि दुसरं एक होतं की 16च माळा का, म्हणजे 16च राऊंड का आपण माळा का नाही करायच्या?
16च माळा नाही, तुम्ही 24 करा, 32 करा, 100 करा, त्याला लिमिट काही नाहीये. पण प्रभुपाद म्हणतात की कमीत कमी 16 करा, कारण 24 तासामध्ये जर 1.5-2 तास तुम्ही केलं तर तेवढं 1-1.5 तास केल्यानंतर तुमचं चेतना जी आहे शुद्ध होईल, कारण कलियुगामध्ये इतका प्रभाव आहे. तर ऍटलीस्ट एवढ्या काळ जर केलं तर तुम्ही शुद्ध राहू शकाल दिवसभरात. त्याच्यामुळे 16 माळा मिनिमम म्हटलंय, पण मॅक्झिममला काही लिमिट नाहीये. लिमिट नाही, पण आमच्या मिनिममच तेवढ्या होत नाही. 10 माळाच कुठे आता होत आहेत. येस माताजी, आपण जसं ही साधना भक्ती आहे आपली. सुरुवातीला 4 पण जड होतात, मग ते आपण करता करता ते 4 पण 20 मिनिटात होतात. आधी 1 माळ पण 20 मिनिटं लागते, नंतर 4 माळा 20 मिनिटात होतात, नंतर 16 माळा 1.5 तासात होतात. आणि आपल्याला गोडी लागते, आपल्या जिभेला पण ती सवय असते फटाफट फटाफट मंत्र म्हणायची. तर सवयीने होऊन जाईल. तसे साधना म्हणजे काय, आपल्याला माइंडला ट्रेन करायचंय, बॉडीला ट्रेन करायचंय भगवंताची भक्ती करायला. हीच साधना भक्ती आहे. तर आपण कंटिन्यू करायचं, टॉलरेट करायचं. त्रास होतोय थोडा, पण टॉलरेट करायचं. हेच तर आपण आता. मागच्या पिढीत ओके, येस थँक्यू. येस. योगेश प्रभूजी, तुमचा काय प्रश्न आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण मगाशी प्रभूजी. आपण टॉलरन्स वरती बोलत होतो की सुख दुःख येत राहणार, पण कधी कधी असं Yes. होतं की आपली श्रद्धा असती, आपलं प्रेम असतं, आपली भक्ती पण असती, हो. भगवंत आहेत, कोणाचं दुसऱ्यांचं आराध्य दैवत असतं, गुरु असतात, पण कधी कधी बरोबर. ते जे काही टॉलरन्स असतो, आपली सबुरी तुटून जाते कधी कधी. बिकॉज सपोज एखादं संकट, एखादं दुःख किंवा एखादं विघ्न 2-3-5 वर्ष असं कंटिन्युअस एलॅबरेट होते आणि पोस्टपोन होते काही काही गोष्टी. तर तिथे आपली पेशन्स और सबुरी एकदम वीक होती, बिकॉज आफ्टर ऑल वी आर नॉर्मल ह्युमन बिंग्स. त्यावेळी त्याला काय, हाऊ डू वी डिफाईन इट, की हे टॉलरेट करत राहायचं, शुड वी ऍक्सेप्ट इट ॲज अ डेस्टिनी, और शुड वी हॅव द आवर फेथ जास्त व्हायला पाहिजे, भक्ती जास्त व्हायला पाहिजे? येस प्रभूजी. आता जसं पल्लवी माताजींचा प्रश्न तोच होता की आपल्याला खूप राग येतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि तसंच हे दुःख पण खूप काळ येतो, तर आपण टॉलरेट नाही करू शकत. तर जे सहनशक्ती वाढवण्यासाठी काय करायचं, रेग्युलर चॅन्टिंग, रेग्युलर सत्संग, रेग्युलर ग्रंथांचं वाचन, ह्या सगळ्यांनी काय होतं, आपल्याला बळ मिळतं, आपल्याला मानसिक बळ मिळतं, शारीरिक बळ आणि मानसिक बळ मेन असतं. कारण आपल्याला मानसिक बळ मिळाल्यानंतर आपल्याला शारीरिक बळ पण मिळतं, कारण माइंड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. माइंड जेव्हा म्हणतं की तू खूप वीक आहे, तू काहीच करू शकत नाही, तेव्हा शरीर पण काही करू शकत नाही. पण तुमचं इंटेलेक्च्युअल, तुमच्या बुद्धीला आणि मनाला बळ देण्यासाठी कंटिन्यू सत्संग, रेग्युलर चॅन्टिंग, साधना भक्ती. परत परत मी तेच सांगते, प्रत्येक गोष्टीला हा एकच उपाय आहे, साधना भक्ती. साधना भक्तीमध्ये आपल्याला काय करावं लागतं, साधना भक्ती करताना सुद्धा तुम्हाला थोडस धैर्य ठेवावं लागतं की येस, कारण हेच औषध आहे. औषध जेव्हा आपण घेतो ते कडू लागतं, औषध नको वाटतं, पण हे औषध घेण्यानेच तुमचा रोग बरा होणार आहे. म्हणून हे कडू आहे म्हणून पळून जायचं नाही. साधना भक्ती थोडीशी कडू वाटते, थोडस आळस सोडावा लागतो, जप करायला लवकर उठावं लागतं, जप करा, सत्संगला जा, सेवा करा. हे थोडस कष्टकारक आहे, पण तरी सुद्धा ते केलं तर तुम्हाला हे मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या शरीराला बळ देईल, जेणेकरून आपण खूप साऱ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकू जीवनात. तर साधना भक्ती हेच मूळ आहे प्रभूजी. आय होप दिस आन्सर्स. यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग? जस्ट वॉन्टेड टू ऍड, दुसरी जस्ट ऍड करू इच्छितो. जसं आता आपल्याला एखादा रोग होतो किंवा व्याधी जडते आणि साहजिकच आपण एखाद्या वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टरांनी जे त्या विषयामध्ये तज्ज्ञ असतात आणि त्यांनी दिलेली औषधं, प्रिस्क्रिप्शन आणि त्याच्याबरोबर जे काही पथ्य लिहून दिलंय, आता एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं की सगळं पथ्य घेतलं, औषधं, प्रिस्क्रिप्शन लिहिली आणि मेडिकल शॉपमध्ये जाऊन औषधं विकत पण घेतली, पण त्या औषधांचं सेवनच केलं नाही किंवा औषधं घेतली पण पथ्य पाळलंच नाही, तर तो रोग बरा होऊ शकेल का? नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला शास्त्रांमध्ये आपल्याला हे औषध, खास करून कलियुगामधलं औषध एकच,
ते म्हणजे हरिनामाचं जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या युगाचा जो धर्म दिलेला आहे कलियुगाचा, तो नामसंकीर्तन. तर हे औषध आपल्याला प्राप्त झालंय आणि ते औषध चांगल्या प्रकारे पचावं, आपल्या शरीराला त्यांनी बळ द्यावं आणि म्हणून आपण त्या गोळ्या घेतो आणि त्याच्याबरोबर पथ्य पाळतो. त्याचप्रमाणे हरे कृष्ण महामंत्राचा जप चांगल्या भावनेने करावा आणि सेवेच्या भावनेमध्ये भगवंतांकडे आपण प्रार्थना करावी, भगवंतांच्या सेवेसाठी रडावं. त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत उरलेल्या, म्हणजे चॅन्टिंगच्या व्यतिरिक्त आपण काय म्हणतो, सत्संग करावा, पुस्तकांचं जे ज्ञान आहे ते अर्जन करावं, पुस्तकांचं वाचन करावं, भगवद्गीता, भागवत पुराण आणि कृष्ण प्रसादाचं सेवन. तर हे झालं पथ्य. सो चॅन्टिंग इज लाईक मेडिसिन, असोसिएशन बुक्स अँड डाएट अँड डीटीज आर लाईक पथ्य. तर हा औषधोपचार जर आपण घेतला, जसं आता सुंदरी माताजी म्हणत होता, थोडीशी श्रद्धा ठेवून आपण जर हे औषधाचं सेवन नियमितप्रमाणे केलं आणि त्याचप्रमाणे पथ्य आपण आपल्या जीवनामध्ये पाळलं, रेग्युलर सत्संग करणे, पुस्तकांचं ग्रंथांचं वाचन करणे आणि कृष्णप्रसादाचं सेवन करणे आणि कृष्णप्रसादाशिवाय दुसरं काही न खाणे, तर हे जर पथ्य पाळलं तर त्या औषधाचा परिणाम होण्याशिवाय राहणारच नाही. फक्त जरुरी आहे की ते औषधाचं सेवन घ्यायला सुरुवात करणे. सो बऱ्याच वेळेला प्रिस्क्रिप्शन समोर आहे, गोळ्या समोर असतात, पण आपण घेत नाही किंवा घेतलं तर पथ्य पाळत नाही. सो दॅट इज ॲज सिम्पल एज दॅट. येस, म्हणजे आपण पूर्ण श्रद्धा भक्ती उलट आपली डबल केली पाहिजे विथ ऑल दिस पथ्य आणि औषधांनी, आणि पेशन्स लूज नाही केला पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा सांगतात, ऍक्च्युली आम्ही आमचं काम करतोय, पण जर तुम्ही खरोखर श्रद्धेने, जर आपण विचार करा, गोळ्या घेतोय पण सारखा विचार करतोय या गोळ्यांनी काय होणार आहे, या कॅप्सूलने काय होणार आहे, हे इंजेक्शन उगाचच देतायत, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. श्रद्धाच नसेल तर डॉक्टरांनी दिलेलं औषध जरी अचूक असेल तरीही ते परिणाम करत नाही शरीरावर. अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनात सुद्धा आहे. गुरु जे आहेत ते आपले परम डॉक्टर आहेत, अख्खी गुरु परंपरा, आणि ते पुन्हा पुन्हा सांगतायत की बाबा रे, कलियुगामध्ये एकच औषध आहे, ते म्हणजे हरिनाम. आणि ते पचवण्यासाठी तुला संतांचा संग करायला पाहिजे, ग्रंथांचं चांगलं वाचन करायला पाहिजे, जेणेकरून तुझी बुद्धी तीक्ष्ण होईल, आणि कृष्ण प्रसादाचं सेवन करायला पाहिजे, जेणेकरून तुझी भावना समृद्ध होईल. तर थोड्याशा श्रद्धेने आपण जर ही सुरुवात केली आणि त्या औषधाचं सेवन रेग्युलरली, नित्यम भागवत सेवया जसं म्हणतो, रोज भागवतमचं थोडं थोडं वाचन करणे, जप करणे, सत्संग करणे, तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन ह्याचा परिणाम नक्कीच होईल. खूप छान प्रभूजी, तुम्ही हे औषध आणि याचं लिंकेजेस लावल्यामुळे आमच्यासारख्या सामान्याला त्याचं महत्व कळून गेलं. म्हणजे सिम्पल लँग्वेज पण प्रभावी आम्हाला कळालं. So thank you so much, Prabhuji. We are behind you as a patient. We are also one of the patients. Yes, I think, But we are actually in the ICU. We are All of us just are in the queue, Prabhuji. We are in the same hospital, by the way. The only fortune is we have got a very expert doctor, that is Srila Prabhupada. So we are at the right hospital, and authentic organization, which is ISKCON, right hospital, right doctor. So it's only all about accepting that medicines with faith and following pathya. That's it. दुसरं काही करायचं नाही जीवनामध्ये. आणि आपण या हॉस्पिटलमध्ये बघतो की रुग्ण बरे होतात, रुग्ण डिस्चार्ज पण होत आहेत बरे होऊन. तर त्याच्याने फेक वाढायला खूप पुरेसा आहे आपल्याला, की रुग्ण बरे होत आहेत, खूप काही लोक आनंदी दिसत आहेत. तर हळूहळू आपला पण होप आहे की आपण पण बरे होऊन आयसीयू मधनं बाहेर निघणार हळूहळू, मग तिकडनं डिस्चार्ज होणार. सो दॅट इज सर्टन. येस प्रभूजी, थँक्यू सो मच प्रभूजी, थँक्यू सो मच माताजी. हरे कृष्णा. I'm looking forward to the next section. तिथे मगाशी आपल्या माताजींनी एक फार कन्सेप्ट चांगली सांगितली की आपण नोट डाऊन करून त्याच्यावरती एक आठवडाभर आपल्याला मिळतो विचार करायला आणि तो होमवर्क करायला. फार सुंदर कन्सेप्ट होती. पल्लवी माताजीचा काही प्रश्न
प्रभूजी मला आता एकच मिनिट, सुखदेव प्रभूजी तुम्ही थोडं म्यूट करू शकाल का? तुमचं काहीतरी डिस्टर्बन्स येतोय. हरे कृष्णा, हरे कृष्णा. हा, झालं म्यूट झालं. थँक्यू प्रभू. येस पल्लवी मॅम. प्रभूजी माताजी म्हणाल्या की आपण अंश आहोत आणि माय क्वेश्चन इज रिलेटेड टू दॅट. आणि भगवान हे पूर्ण हे आहेत आणि आपण त्यांचे अंश असतो. जेव्हा ते अवतार घेतात, म्हणजे जसं आता चैतन्य महाप्रभू किंवा श्रीराम किंवा कृष्ण स्वतः, तर मग ते अंश असतात का ते स्वतः? म्हणजे तो थोडासा माझ्या डोक्यात एक क्वेश्चन आला की ते कसं वर्कआउट होतं. भगवंत जे आहे असं भगवंत विष्णू जे आहेत त्यांच्यामध्ये 60 क्वालिटीज असतात. आता गुण आपण बघतो ना, क्वालिटीज असतात. जेव्हा आपण लग्नाच्या वेळेला गुण हे करतो ना, गुण मिळाते, काय म्हणतात त्याला, जमवतो, गुण जुळवतो आपण. 36 गुण मनुष्यामध्ये फक्त 36 गुण असतात, पण कृष्णामध्ये 64 गुण आहेत आणि विष्णूमध्ये 60 आणि ब्रह्मामध्ये 50, शिवजीमध्ये 55 आणि साधारण मनुष्य म्हणजे खूप चांगला मनुष्य असेल त्याच्यामध्ये 36 गुण. म्हणजे खूप चांगला, आपण आता त्या लेवलला नाही होत. आपल्याकडे 15-20 असला तरी एक नाही, एवढा पण अंडर एस्टिमेट नको, ऍटलीस्ट 10-15 तर. सो आपल्यामध्ये खूप कमी प्रमाणात ते गुण असतात. तर आता 10 अवतार आहेत, वेगळे अवतार आहेत, त्या वेगळ्या गुणांनी येतात. तर आपण बघतो की राम भगवान जे आहे मर्यादा पुरुषोत्तम, तर ते काही मर्यादामध्ये येतात. म्हणजे प्रत्येक गुण विकसित नाही करत, पण कृष्ण ज्या येतात ते पूर्ण पुरुषोत्तम येतात, पूर्ण 64 गुण प्रेझेंट करतात. कारण काही म्हणजे ते लिमिट नाही करत स्वतःला, सगळे ऑपिनियन्स दाखवतात. वेरॅज लॉर्ड राम खूप साऱ्या गोष्टी रिस्ट्रिक्ट करतात. तर भगवद्गीतेमध्येच कृष्ण म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनम, की जेव्हा धर्माचा लोप होतो तेव्हा मी परत धर्माची स्थापना करायला येतो. आणि मग जेव्हा जितकी गरज असते तितकंच ते हे करतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, एखादा प्रॉब्लेम आहे तर जितकं गरज, जर फायनान्शियल काय प्रॉब्लेम आला आपल्याला, तर जर 20,000चीच गरज आहे तर आपण तेवढंच विड्रॉ करणार ना, 1 लाख रुपये नाही विड्रॉ करणार. तर जेवढा लोभ असतात तितकंच ते करतात. जसं गौतम बुद्ध आले तर तेव्हा प्रॉब्लेम होता की हिंसा वाढली होती धर्माच्या नावावरती, वैदिक रिच्युअल्सच्या नावावरती, खूप यज्ञ करण्याच्या नावावरती. गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ जे कलियुगमध्ये वर्जित आहे ते यज्ञ केले जात होते आणि विनाकारण हत्या होत होती पशूंची. तर त्याच्यामुळे बुद्धांनी अवतार घेतल्याने ते म्हटले की नाही, हे आपण वेद पूर्ण अहिंसा परधर्म हे वेद वगैरे सोडून द्या. आपण मग जेव्हा वरादेव येतात त्या भूमी हिरण्याक्षाने पूर्ण बुडवली असते, तर त्यांना करण्यासाठी वरा अवतार. तर प्रत्येक अवतार आपण बघू की प्रत्येक एकेका कारणासाठी त्यांनी अवतार घेतलाय, पण जितकी गरज असते तितकेच गुणांनी भगवंत अवतार घेऊन येतात. सो ही हॅज फुलेस्ट 64 आणि कृष्ण स्वयं जेव्हा कृष्णाच्या रूपामध्ये येतात तेव्हा फुल 64 क्वालिटीज येतात. बाकी सगळे जे अवतार आहेत तेव्हा प्लस मायनस असू शकतात त्याला. ठीक आहे माताजी? येस, आता मला वाटतं आपली वेळ झालेली आहे, पण अजून एक क्वेश्चन आहे. सुखदेव प्रभूंना काही प्रश्न आहेत, तो वी कॅन टेक दॅट वन क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. तुमचा काही प्रश्न आहे का? अनम्यूट करू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपल्या भौतिक जीवनामध्ये 5 प्राण आहेत, 5 प्राणांमुळे आपला आत्मा पवित्र होतो. तो कसा पवित्र होतो ते मला जाणून घ्यायचं. प्रश्न ना नीट ऐकून नाही आला, म्हणजे आम्हाला तरी येत नाही, बाकीच्यांचं माहिती नाही. थोडंसं जोरात बोलाल का, जवळ येऊन बोलाल? हरे एक मिनिट. आय थिंक त्यांचा प्रश्न आहे की आत्मा पवित्र कसा होतो. 5 प्राण येतात, प्राण अपान वान उदान समान, हे जे 5 प्राण येतात, ह्या 5 प्राणांमुळे आत्मा पवित्र कसा होतो? अच्छा प्रभूजी, हे जे प्रश्न आहे तुमचा पुढच्या श्लोकांमध्ये हा सॉल्व्ह होणार आहे, म्हणून मी आता त्याला आन्सर नाही करणार. पंचकोश असतात आणि त्या पंचकोशाने कसं आपण आत्मापर्यंत, म्हणजे इट इज अ बिग टॉपिक आणि हे पुढच्या काही श्लोकांमध्येच येणार आहे, तर आपण तो पुढे विस्तारित बघूया, मी एक्सप्लेन करेल तो.
कोणी जरी क्लास गेला तर तो हा प्रश्न तुम्ही मला रिमाइंड करा आणि मी त्याला एक्सप्लेन करेन. ठीक आहे प्रभूजी? आणि त्याला 15-20 मिनिटं तरी लागतील आणि टू नीड टू एक्सप्लेन. आणि ते कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, पुढेच येत आहे आता. इनफॅक्ट आजच कव्हर करणार होता पण तो झाला नाही. सो नेक्स्ट क्लास मध्ये नक्कीच आपण तो घेऊया. ठीक आहे? येस प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत. ठीक आहे आता end? थँक्यू सो मच. हरे कृष्णा. पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा भेटू आणि पुढच्या गुरुवारी आणि याच अध्यायामधला जो हा सेक्शन आहे तो कंटिन्यू करूया. येस. So, तुमच्या उत्साहामुळे आम्ही पण फारच उत्साही असतो शेअर करण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन. वी लुक फॉरवर्ड टू मीट यू अगेन. हरे कृष्ण. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.